माणसाचं मृत्यूविषयीचं सगळ्यात मोठं दुःख आहे की माझ्याशिवाय हे जग चालू राहील. ये जिंदगी के मेले दुनिया में कम न होंगे, अफसोस हम न होंगे. तुम्ही आयुष्यात कितीही यश मिळवलं, कितीही सुख मिळवलं, कितीही आनंद मिळवला, तरीसुद्धा जर या सगळ्यांच्या बेरीज वजाबाकीमध्ये हातचा उरला एक समाधानाचा नसला तर यशालाही अर्थ नाही, सुखालाही अर्थ नाही, प्लेजरलाही अर्थ नाही, उपभोगालाही नाही, आनंदालाही नाही, कशाला अचिव्हमेंट्सलाही नाही, पैशालाही नाही, कशालाच नाही. फिजिकल जन्मासोबतच मृत्यू सुरू होतो आणि तो मृत्यू आहे म्हणूनच जन्म आहे नव्याने. एक ओळ आहे कवितेतली की रेताच्या प्रत्येक थेंबात प्रेताचा जन्म असतो. मृत्यू ही प्रोसेस आहे. मृत्यू ही अचानक घडणारी आणि संपणारी घटना नाही आहे. आपला पहिला उद्गार काय असतो? अरे काल भेटलो मी त्याला. कैसे मर सकते हो तुम, इतने दिन तुम्हारी बक बक सुनता रहा मैं, ऐसे नहीं मर सकते तुम, उठो. अँगर, पीपल गेट अँग्री दॅट दे आर डाईंग, दे कॅनॉट ॲक्सेप्ट. पुनर्जन्माच्या कथा याच गोष्टीमुळे आलेल्या आहेत की माणसाला शांत करावं. तू पुन्हा जन्माला येशील, कारण माणूस कल्पना नाही करू शकत की काहीच राहणार नाही आहे. आय विल नॉट बी देअर अँड नथिंग विल बी देअर. सत्य हेच आहे. जियो तो ऐसे जियो जैसे सब तुम्हारा है, मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं. तुम्ही जगण्यातला प्रत्येक क्षण जिगेशेनी आनंदानी काम करत जगा, हीच खरी तयारी आहे. सो दॅट यू डोंट हॅव रिग्रेट्स. अंत आणि प्रारंभ हे वेगळे नाही. प्रत्येक प्रारंभात एक अंत लपलेला आहे आणि प्रत्येक अंत ही एका प्रारंभाची नांदी आहे. हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि खुसपूसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खुसपूसमध्ये कायमच आपण असे सगळे विषय चर्चेला आणतो ज्याबद्दल आपण खुसपूसत राहतो, दुसपूसत राहतो, बोलत नाही त्यांच्याविषयी. तर आज असाच एक विषय आहे. खरं तर आजच्या विषयाबद्दल आपण खुसपूसही करत नाही, म्हणजे आपण त्याच्याबद्दल बोलणंही अशुभ मानतो. आपण त्याच्याबद्दलचे विचारही मनात येऊ नये या पद्धतीनं त्याला अप्रोच करतो. पण अत्यंत गूढ असा एक विषय तो म्हणजे मृत्यू. काय असतो नेमका मृत्यू, का त्याच्याबद्दल बोलायचं नसतं आणि नेमकं काय पद्धतीनं या सगळ्या एका शारीरिक स्थितीकडे जर आपण त्याला असं म्हणायला गेलो तर काय पाहिलं पाहिजे याचा अंदाज आपण आजच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर नंदू मुलमुले, आपले अमुक तमुकचे लाडके सायकॅट्रिस्ट. नंदू मुलमुले सर तुम्हाला माहिती आहेत, अनेक वर्षांचा त्यांचा सायकॅट्रीमधला अभ्यास आहे, प्रॅक्टिस आहे, जे स्वतः लेखकही आहेत. तर स्वागत आहे सर तुमचं. आणि जर तुम्हाला मी हे घातलेलं सुंदर कॉटनचे कपडे आवडत असतील तर प्लीज चेकआउट करा. खाली लिंक दिलेली असेल डिस्क्रिप्शनमध्ये. कॉटन कॉटेज ने हे सुंदर कपडे आपल्याला पाठवलेले आहेत आणि ते आपले फॅशन पार्टनर आहेत. आजचा विषय जितका म्हणजे हे म्हणणंही खरं तर इतकं चुकीचं आहे की आजचा विषय करताना पण मला एक्साइटमेंट वाटते पण तेवढीच भीतीसुद्धा वाटते. म्हणजे मृत्यू म्हटलं की पहिल्यांदा जे येतं ना की बापरे, अरे बापरे, आणि आपण कायम त्या भावनेपासून पळतो आणि जी कुठली आपली भीती असते त्याचा एक कुठेतरी एक टोक लांब जाऊन मृत्यूशीच जोडलेलं असतं. आपण खरं तर लहानपणापासून मृत्यू नेमकं काय आहे ना हे समजून घेत नाही. म्हणजे हे तिथून जर आपण सुरुवात केली की मृत्यू म्हणजे नेमकं काय. मृत्यू म्हणजे आपल्याला जिवंत ठेवणाऱ्या शारीरिक क्रियांचा अपरिवर्तनीय अंत. कंप्लीट इरिव्हर्सिबल सिझेशन ऑफ व्हायटल बॉडीली फंक्शन्स विच सस्टेन लाईफ, अशी त्याची व्याख्या आहे. परिवर्तनीय आहे, इरिव्हर्सिबल आहे, ते बदलता नाही येत, मागे नाही आणता येत, तो शेवट आहे. बॉडी सस्टेन करण्यासाठी, आपले व्हायटल फंक्शन सस्टेन करण्यासाठी, आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे, पूर्वी कल्पना अशी होती की 2 ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, हृदय आणि फुफ्फुस. श्वासोच्छ्वास आणि हृदयगती, रक्ताभिसरण सगळं शरीरात होत राहील तरच माणूस जिवंत आहे. ज्या क्षणी ते बंद झालं त्या क्षणी संपलं. श्वास चालू आहे तोपर्यंत माणूस जिवंत आहे. श्वास म्हणजे श्वासांचं जाणं येणं आपण म्हणतो.
आणि पूर्वी का आत्तासुद्धा मरण पावलेला माणूस आपण टेस्ट काय आहे आपली, त्याच्या नाकाशी सूत धरणं. हो. ते सूत जर हालत असेल तर तो श्वासाची धुगधुगी आहे. तेव्हा हे 2 व्हायटल ऑर्गन्स यांचं कार्य थांबणं म्हणजे मृत्यू. 1952 सालापर्यंत हेच निकष होते. माणसाची हृदयगती थांबली, त्याच्या नाडीचे ठोके बंद पडले, श्वासोच्छ्वास बंद पडला, माणूस मरण पावला. 1952 साली व्हेंटिलेटर्स आले. ते सुरुवातीला प्राथमिक स्वरूपात होते, पण ते आधुनिक व्हेंटिलेटर इतके सोफिस्टिकेटेड नसते, पण त्यांनी हा नवीन कन्सेप्ट आणला की माणसाची हृदयगती थांबली आणि श्वासोच्छ्वासाची क्रिया थांबली तरी ती सस्टेन करता येते, कृत्रिमरित्या मेकॅनिकली ती चालू ठेवता येते. मग माणूस मरण पावला की नाही मरण पावला, कारण तो कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्रावरती अवलंबून आहे. पण माणूस मरण पावलेला दिसतो आहे. मग अजून काय गेलं? मग त्यावेळी नवीन कन्सेप्ट आला ब्रेन डेथचा. मग पूर्वी कार्डिओ पल्मनरी अरेस्ट म्हणजे डेथ, आता ब्रेन डेड नावाची संज्ञा आली, ज्याच्यामध्ये मेंदूचं कार्य पूर्णतः शटडाऊन होणे, बंद होणे म्हणजे डेथ, ही नवीन परिभाषा निर्माण झाली. आणि खरं पाहिलं तर हृदय, फुफ्फुस आणि मेंदू हे 3 बॉडी फंक्शन्स महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत जे लाईफ सस्टेन करतात, आपल्याला जीवित ठेवतात. या तिघांपैकी एकाचंही कार्य थांबणं म्हणजे मृत्यू आहे. बरोबर. पण मेकॅनिकली हृदय आणि फुफ्फुस यांचं कार्य चालू ठेवता येत असेल तर ब्रेनचं मरण म्हणजे अल्टिमेट अंतिम मरण. खरं सांगायचं तर ह्या तिघांची एकमेकाशी असलेली एक सांगड जी असते क्रियांची, ती इंटरकनेक्टेड असते. त्या क्रिया बंद पडल्या म्हणजे माणूस मरण पावला. बरोबर. ही मृत्यूची परिभाषा आहे. पण एका दृष्टीने खरं सांगायचं तर माणूस एकसंध मरत नाही. आपली प्रत्येक पेशी आपल्या जन्मतः त्या पेशीमध्ये मृत्यूची एक अपरिवर्तनीय अपरिहार्य आज्ञावली फिट केलेली आहे. जन्माला येणारी प्रत्येक पेशी ही जन्मल्याबरोबर मृत्यूचं काउंटडाऊन तिचं सुरू होतं. आपल्या शरीरामध्ये 30 ट्रिलियन म्हणजे 30 लाख कोटी पेशी आहेत ऑन एन ॲव्हरेज. 30, 32, 34 ट्रिलियन म्हणजे लाख कोटी म्हणजे 30 वरती 12 शून्य. प्रत्येक पेशी ही एक मृत्यूची आज्ञावली निहित अंतर्भूत करूनच जन्माला येते. म्हणजे जन्म आणि मृत्यू या 2 अशा त्यांची सांगड आहे एकमेकांची. म्हणजे ज्यावेळेस आपण मृत्यूला घटना म्हणतो म्हणजे एक इव्हेंट म्हणतो, तर ते तसं आहे का मृत्यू ही प्रोसेस आहे? मृत्यू ही प्रोसेस आहे. मृत्यू ही अचानक घडणारी आणि त्या क्षणात संपणारी घटना नाही आहे, म्हणजे काय इव्हेंट नाही आहे. इट इज अ प्रोसेस. इथे आपण त्यातल्या त्यात नॅचरल डेथबद्दल बोलतो आहे, म्हणजे अपघाताने जो मृत्यू येतो त्याबद्दल कदाचित म्हणजे तो ती एक घटनाच आहे. पण ज्यावेळेस नॅचरल डेथबद्दल बोलतो आहे त्यावेळेस ती प्रोसेस आहे. अपघातातही अचानक मृत्यू होतो, पण प्रत्यक्षात मृत्यूची प्रक्रिया सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. आणि ती एक ओव्हर द प्रोसेस. माणूस मरण पावला म्हणजे त्या 30 लाख कोटी पेशी सगळ्या मरत नाहीत, त्या कालांतराने मरतात हळूहळू. म्हणून तर अवयवदान करता येतं ना. माणूस मरण पावला तरी सुद्धा बरेचसे अवयव 4 ते 6 तास जिवंतच असतात. हृदय, फुफ्फुस आणि मेंदू या तिघांपैकी एक मरण पावतो, परंतु बाकीचे अवयव काय? किडनी जिवंत असते, लिव्हर जिवंत असते, त्वचा जिवंत असते, कॉर्निया. तुम्हाला म्हणून तर ऑर्गन डोनेशन करता येतं 5 ते 6 तास ते मॅक्झिमम 24 तासापर्यंत. ती प्रोसेस सुरू झाली अपघाती मरणातही. नैसर्गिक मरणात तर ती
पहिले बाल्य, मग तारुण्य, मग वृद्धावस्था, प्रत्येक पेशी वृद्ध होत जाते आणि मग मरण पावते, नॅचरल डेथमध्ये आपण असं हो म्हणतो. हो त्याच्यामुळे ती एक प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस जन्मतः सुरू झाली आहे. प्रत्येक पेशी आपल्या शरीरामध्ये ज्या क्षणी जन्माला येते त्या क्षणी तिचं काउंटडाऊन सुरू होतं. तर ती पेशींचं काम काय आहे? जसं आपलं अवयव वाढत जातात, शरीर वाढत जातं, आपलं बोटं, हात, पाय वाढत जातात, मेंदूची वाढ होते, हृदयाची वाढ होते, आकाराने वाढत जातात. आकाराने वाढणं म्हणजे काय? तर पेशी विभाजित होणं. एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 16, 16च्या 64 जे काय असेल. या विभाजनाचे क्रम ठरले, या विभाजनाचं किती काउंटिंग आहे ते ठरलेलं आहे. अमुक पेशी इतक्या वेळा विभाजित होईल आणि तितक्या वेळा विभाजित झाल्याच्या नंतर तिची विभाजनाची क्षमता क्षीण होत जाणं म्हणजे वृद्धावस्था. आणि एका क्षणी ती बंद पडणं हे सगळं प्रोग्राम्ड आहे. ही आज्ञावली आहे. म्हातारवणं म्हणजे काय आहे? तर विभाजनाची क्षमता क्षीण होत जाणं. अशा प्रकारे आता आपल्या पेशीमध्ये काय आहेत? तर गुणसूत्र आहेत. हा सगळा माणसाच्या शरीराचा, त्याच्या चेहरेपट्टी कशी राहील, त्याच्या डोळ्याचा रंग कसा राहील, तो किती उंच होईल, तो उजळ होईल, गोरा होईल, काळा होईल, तो रुंद खांदे राहतील की कृशप प्रकृती राहील, हे सगळं त्या गुणसूत्रात लिहिलेलं आहे, प्रोटीनच्या कोडिंगच्या स्वरूपामध्ये. ह्या गुणसूत्रांचे मानवी शरीरामध्ये 23 पेयर्स आहेत. 23 जोड्या म्हणजे एकूण 46 गुणसूत्र आहेत. ह्या प्रत्येक जोडी का बरं? कारण हे विभाजित होताना ते पेयर्स असतात, त्यातले अर्धे इकडे जातात, अर्धे तिकडे जातात. आणि या प्रत्येक गुणसूत्राच्या जोडीच्या टोकाला टिलोमियर नावाची एक टोपी लावलेली आहे, कॅप आहे. या कॅपची लेंथ ठरलेली आहे. माणूस म्हातारा होतो म्हणजे काय? प्रत्येक विभाजनाला थोडं थोडं टिलोमियर कुरतडल्या जातं आणि टिलोमियरची लेंथ कमी होत जाते. टिलोमियरची लेंथ कमी होत जाणं म्हणजे वृद्धावस्था येणं. आणि एका क्षणी विभाजनाची क्षमता पूर्णपणे संपते आणि पेशी मरतात. प्रोग्राम्ड सेल डेथ. पेशी मरतात कशा? एक तर नेक्रोटिक डेथ, दुसरं प्रोग्राम सेल डेथ. तुमची पेशी प्रोग्राम सेल डेथच्या आधी मरू शकते, अपघात झाल्याने, आघात झाल्याने, जंतू संसर्गाने, आजारी पडल्याने. आपल्याला फोड येतात, जखम होते, जठराच्या आत व्रण होतात. आजारात मरणाऱ्या पेशी नेक्रोटिक डेथनी मरतात. नेक्रोटिक डेथ सडण्याची क्रिया. आपल्याला फोड झाला, इथे जखम झाली मोठं, मग त्याच्यात स्लफ आउट होतं, बरेचसे पेशी मरतात. ह्या नेक्रोटिक डेथ आहे. ही प्रोग्राम डेथ नाही आहे, त्याच्या आधीच झालेली आहे. बरोबर. ही डेथ त्याच्या सडण्याची क्रिया होऊन सुरू होतं, कारण त्या आघातामुळे पेशी खराब झालेल्या आहेत, नादुरुस्त झालेल्या आहेत, त्या सडून मरतात. त्याला नेक्रोटिक सेल डेथ म्हणतात. जर तशा नाही मेल्या तर त्यांच्यात एक प्रोग्राम्ड डेथचं काउंटडाऊन सुरू झालं आहे, क्लॉक सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पेशी ही मरतेच, विविध वेळी मरते. बघा, माणूस एकसंध मरत नाही. मरण्याची क्रिया जन्मतः सुरू झालेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी वेगवेगळ्या वेळी मरते आणि ती मरते म्हणूनच नव्या पेशींना जन्म घ्यायला जागा मिळते. गर्भावस्थेमध्ये आपले बोटं एकमेकांना पक्षाच्या याच्याप्रमाणे वेबनी जोडल्या गेलेले असतात. गर्भ हळूहळू विकसित होतो ना, हळूहळू अवयव निर्माण होतात. बोटांच्या ज्या मधल्या जोडणाऱ्या पेशी आहेत, ज्यांनी ते वेब बनतं, त्या गर्भातच मरायला सुरुवात होतात. म्हणून बोटं मोकळे होतात, वेगळे होतात. त्या मेल्या नसत्या तर आपले पक्षाप्रमाणेच हात राहिले असते. बापरे. त्यामुळे ॲक्च्युअल फिजिकल जन्माआधीच मृत्यू सुरू होतो. फिजिकल जन्मासोबतच मृत्यू सुरू होतो आणि तो मृत्यू आहे म्हणूनच जन्म आहे नव्याने, म्हणूनच बोटं मोकळे झालेले आहेत. जुन्या पेशींना नव्या पेशींना जागा देणं अत्यंत जरुरी आहे. म्हणून मृत्यू ही जन्मतः सुरू, म्हणजे
आरती प्रभूंची एक ओळ आहे कवितेतली की रेताच्या प्रत्येक थेंबात प्रेताचा जन्म असतो. वा. एका दृष्टीने खरीच आहे ती. जर आपण म्हणजे हे तर माहीत आहे आपल्याला सगळ्यांनाच की जन्मासोबतच मृत्यू येतो आणि आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा माहिती आहे की कधी ना कधी या शरीराचा अंत होणार आहे, कधीतरी मृत्यू होणार आहे. पण मृत्यूबद्दलची ना एक अनामिक भीती सगळ्यांना असते. म्हणजे मला नाही वाटत असं कोणीही असेल ज्याला मृत्यूची भीती वाटत नाही आणि ती सतत असते. म्हणजे काही लोकांना ती परत परत दिसत राहते, काही लोक त्यासोबत डील करू शकतात, पण मृत्यूची भीती कोणालाही चुकलेली नाही. जर मृत्यू ही अशी घटना आहे, आपल्याला माहिती आहे की आपण कधीतरी त्या प्रसंगातनं जाणार आहोत, त्या प्रोसेसमधनं जाणार आहोत, तर मग ही भीती का वाटते? मृत्यूची भीती ही मला असं वाटते की जगातली सगळ्यात मोठी भीती. अल्टिमेटली इजा होईल, आजार होईल, आघात होईल, अपघात होईल, त्याचा अंत शेवटी मी मरेल, हीच भीती आहे मुळाशी त्या सगळ्याच्या. आणि ही आदिम काळापासून माणसाच्या मनात सगळ्यात मोठी भीती मृत्यूची भीती आहे. पण खरं म्हणजे मृत्यूची भीती असण्याचं कारण नाही, याच्यामागे अनेक शास्त्रीय ज्या गोष्टी आहेत त्याच्यात मघाचं सूत्र पुढे लांबवायचं आणि मग या भीतीच्या कारणांशी यायचं. ते मी असं म्हणेन की प्रत्येक पेशी ही ठरलेल्या वेळी मरते, परंतु एकसंधपणे माणूस कार्य करतच राहतो. नव्या पेशी जन्म घेत राहतात. नव्या पेशींना जागा करण्यासाठी जुन्या पेशींना जावं लागतं. मूल जन्माला आल्याच्यानंतर त्याचा मेंदू जो आहे त्याच्यातल्या ज्या चेतापेशी आहेत त्यांची संख्या निश्चित आहे, पण त्यांचं ब्रांचिंग इतक्या वेगाने होतं. मूल संस्कारक्षम असतं, ते सगळीकडे पाहतं आणि सगळ्या गोष्टी कुतूहलाने आपल्या मनात भरत असतं, मेंदूत भरून घेत असतं. त्याची स्पीड किती आहे जन्म घेण्याची? 10 लाख कनेक्शन्स प्रति सेकंद. बापरे. या स्पीडने मेंदू वाढत असतो. आता विचार करा, या स्पीडने नवे कनेक्शन म्हणजे नव्या पेशी जन्माला येत असतील तर मेंदू तर बहुत मोठा होऊन जाईल ना. त्याच्यामुळे त्यांच्या अनावश्यक चेतापेशींच्या कनेक्शनचं कटिंग आणि प्रूनिंगही जरुरी आहे, म्हणजे मृत्यू जरुरी आहे. जेव्हा ज्याची गरज नाही. आता मी 10 वर्षाचा असताना सकाळी वांग्याची भाजी खाल्ली का अमुक दिवशी, हे मी कशाला लक्षात ठेवू? मेंदू तर फुटून जाईल ना. त्याच्यामुळे मेंदूच्या चेतापेशी मरण्याची क्रिया इतकी महत्त्वाची आहे, त्याच्याशिवाय नवीन चेतापेशींना जागा मिळत नाही. म्हणून खूपसं कटिंग प्रूनिंगही चालते. वयाच्या 6व्या वर्षी मुलाचा मेंदू, आपला सगळ्यांचा मेंदू 6व्या वर्षी 95% त्याची ग्रोथ पूर्ण झालेली असते. आता हा प्रश्न निर्माण झाला की मृत्यूचं भय का बरं आहे? असं जर असताना हे शास्त्रीय सत्य आहे की आपल्या प्रत्येक पेशी सतत मरतात, सतत नव्या जन्म घेत राहतात. भय का बरं आहे? भय हे एका मानसिक पातळीवर आहे. आणि जर मी सांगतो एक तथ्य समजून घेतलं तर हे भय कमी व्हायला काहीशी मदत होईल. की तुम्ही दर 7 ते 10 वर्षाला संपूर्ण शरीर नव्याने जन्म घेत असतं. बघा, आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशी मरतात, पुन्हा नवीन जन्माला येतात. स्पीड किती आहे? शुक्रजंतू आयुष्य 3 दिवस. 3 दिवसाला सगळे मरतात, नवीन जन्म घेत राहतात. त्वचा 15 दिवसात तुमची पूर्ण त्वचा नव्याने जन्माला येते. तुमच्या त्वचेचा वरचा जो थर आहे त्यातल्या ज्या पेशी आहेत त्वचेच्या, मिनिटाला 30,000 पेशी झडत जातात. तुम्ही सतत कात टाकत राहता. तुम्ही आता अशी AC पक्की रूम केली बंद, तरी रोज सकाळी कचरा निघतो. तो कचरा कशाचा आहे? या झाडलेल्या 30,000 पेशी प्रति मिनिट. म्हणजे 24 तासात किती? तुम्ही झाडायला घेतलं थोडासा कचरा निघतो. तुमच्या पेशी आहेत त्या, तुम्ही स्वतः झाडतात. बापरे. शुक्रजंतू 3 दिवस त्यांचं आयुष्य. जठराच्या आतल्या लेअरचे ज्या पेशी आहेत किती दिवसाचा? 4 दिवस. 4 दिवसात पुन्हा नव्याने एक लेअर निर्माण होतो. त्वचा दर 15 दिवसाला नवी, दर महिन्याला नवी. जठर, यकृत, लिव्हर 5 महिने. रक्ताच्या लाल पेशी 4 महिने. आपले हाडं सगळ्यात बळकट आहेत. तेही होतात चेंज 7 वर्ष. 7 ते 10 वर्षात तुमच्या शरीरातलं प्रत्येक हाड नव्याने जन्माला आलेलं आहे. त्यातल्या जुन्या पेशी मरून गेल्या आहेत, नवीन पेशी रिप्लेस होतात आहेत. संपूर्ण मानवी शरीर 7 ते 10 वर्षात नव्याने जन्माला येतं. ते पूर्वीचं काहीच नाही आहे.
तुम्ही वा. लहानपणचा फोटो काढा, तुम्हाला ओळखू येत नाही हा मी होतो. तुमच्या घरच्यांनी सांगितलं की तू 2 वर्षाचा असा बसलेला होता म्हणून तुम्ही आहात. नाही तो फोटो कोणाला ओळखू येईल? तुमच्या तरुणपणीचा फोटो बायकोला दाखवा, तिला ओळखून येणार या झॅम्याशी आपण लग्न केलं आहे. हाडकुया रुकड्या. तुमचा स्वतःचा 10 वर्षापूर्वीचा फोटो आता बदललेला आहे. तेव्हा डोक्यावर केस होते, आता केस नाही आहेत. माणूस बदलत राहतो. बरं मी 5 वर्षाचा असताना माझा हात कोवळा होता, छोटासा होता, इवले बोटं होते, काय जे असतील ते. आता कुठे आहे तो हात कुठे गेला? हाच तो हात आहे, पण तो हात हा नाही आहे. माणूस दर 7 ते 10 वर्षांनी नव्याने जन्म घेतो. म्हणून मी असं नेहमी विचार करतो की गीतेमध्ये एक श्लोक असा आहे, पुनर्जन्माच्या संदर्भात आहे तो, की मृत्यूचा शोक करू नये, कारण मृत्यू म्हणजे काय आहे, तर आत्म्यानी वस्त्र बदलणं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानी गृह्णामी नरोपराणी. जुनं वस्त्र जाऊन नवी वस्त्र येणं वगैरे, हे पुनर्जन्माच्या संदर्भात आहे. पण मी असा विचार करतो, याच जन्मात माणसाचे 7 ते 10 पुनर्जन्म होत राहतात, जर त्या 70-80 वर्षाचं वय धरलं तर. एक फार सुंदर कथा आहे गौतम बुद्धांची. बुद्ध गावात येऊन मुक्काम ठोकायचे आणि प्रवचनं लोकांना उपदेश करायचे. लोक दर्शनाला यायचे. तर ज्या गावांमध्ये बुद्धांबद्दल काही माहिती नव्हती अशा गावात एकदा बुद्ध गेले. तर हा गोसावी माणूस लोकांना नादी लावतो आहे, त्याच्यामुळे आमच्या व्यापाराचं नुकसान होते आहे म्हणून एक व्यापारी गेला आणि त्यांनी बुद्धाला यथेच्छ शिव्या दिल्या. नाही ते बोलला आणि निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर गावातले काही ज्ञानी लोक होते, ते म्हणाले, अरे फार मोठा माणूस आहे, तो योगी आहे, माणसाची दुःखापासून मुक्तता व्हावी म्हणून तो हे सगळं करतो आहे. तो राजपुत्र होता मोठ्या देशाचा, ते सोडून तो संन्यासी, तू अशा माणसाला शिव्या दिल्या. त्या माणसाला भयंकर पश्चाताप झाला, वाईट वाटलं. तो तिसऱ्या दिवशी गेला आणि बुद्धाच्या पायाशी त्यांनी लोळण घेतली आणि तो म्हणाला की मला माफ करा, मी तुम्हाला शिव्या दिली. तो म्हणे, तू कोण आहे? तर स्वामी तुम्हाला माहीत नाही, मी परवा आलेलो, मी शिव्या दिल्या होत्या तुम्हाला. बरं. बुद्ध म्हणाले की ज्यांनी मला शिव्या दिल्या तो तू आता नाही आहे, तू ज्याला शिव्या दिल्या तो मी आता नाही आहे. तू कोणाशी बोलतो आहे आणि कोणाची क्षमा मागतो आहे? यू चेंज एव्हरी डे. जे पास्टमध्ये तुम्ही होतात ते आता नाही आहात, कारण पेशी सतत नव्याने जन्म घेत राहतात. अशा प्रकारे बघा, आपण मृत्यू नावाच्या घटनेला घाबरतो, कधीतरी होणार आहे ते. मृत्यूचे दृश्य पाहून आपल्याला भय वाटतं, आपण हॉस्पिटलमध्ये जात नाही. आपण मरायला टेकलेल्या माणसाला भेटायला टाळतो. आपण एखाद्याचा मृत्यू झाला तिचा याला घाबरतो, कारण त्या सत्याशी आपला सामना होतो. पण ही गोष्ट लक्षात घेतली की तुम्ही सतत मरत आहात, सतत जन्म घेत आहात, पण मृत्यूचं भय आहे. आणि ते भय असण्याचे फार ठराविक कारणं आहेत. फर्स्ट इज द फिअर ऑफ लॉस ऑफ लव्ड वन्स. माणूस मृत्यूला का घाबरतो? माझ्या प्रियजनांपासून मी दुरावेन. बरं, हे भय मरणाऱ्याला आहे आणि ते मरण त्याचं अनुभवणाऱ्या त्याच्या निकटवर्तीयालाही तेच आहे. हा गेला तर माझं कसं होईल, ही गेली तर माझं कसं होईल. लॉस ऑफ लव्ड वन्स. मृत्यूची भीती अशी मृत्यूच्या भोवताली असलेल्या माणसांची जी आहे तीच मृत्यू पावणाऱ्या माणसाची आहे. त्याच्यामुळे दोघांच्याही मनामध्ये ज्या मानसिक क्रिया होतात त्या सारख्याच आहेत. वन, फिअर ऑफ लॉस ऑफ लव्ड वन्स. माझ्या प्रियजनांपासून मी दुरावेल. तरुणपणी जर माणसाला मृत्यूच्या निकट तो गेला काही कारणामुळे, आजारामुळे वगैरे, त्याला हीच असते की आता यांचं कसं होईल. ते माझ्यासाठी मी असायला पाहिजे ना तिथे, माझ्या मुलांसाठी, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, एकासाठी. फिअर ऑफ लॉस ऑफ लव्ड वन्स. नंबर 2, वेदना. मला मरताना खूप यातना होतील का? आणि वेदना ही वेदनेच्या प्रतीक्षेत जास्त आहे. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं, वेदना ही वेदनेच्या प्रतीक्षेत जास्त आहे. तुम्ही विचार करा,
तुम्हाला काहीतरी भयंकर त्रास झाला आणि डॉक्टर म्हणतो खूप इन्व्हेस्टिगेशन करावं लागतील, सिटी स्कॅनचा रिपोर्ट होतो आणि डॉक्टर, तर त्या क्षणी जी भयाची भावना होते ती एकदा डायग्नोसिस सांगितलं की संपलं, मग माणूस ॲक्सेप्टन्स लेव्हलला येतो. सगळ्यात जास्त वेदना ही वेदनेच्या प्रतीक्षेत आहे की मरताना मला खूप यातना होतील का. त्यावेळी कदाचित तो एका बधीर अवस्थेत निघून जाईल, त्याला काही वाटणारही नाही. ऑपरेशनच्या पूर्वी माणूस खूप घाबरतो. प्रत्यक्षात ऑपरेशन झाल्यावर तो ॲनेस्थेशियातून बाहेर येतो आणि ती वेदना सहनही करतो, पण आधी खूप टेन्शनमध्ये माणसं असतात, कारण ती प्रतीक्षेची ती एक हे असते वेदना. फिअर ऑफ एंटरिंग इन टू अ डार्क. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अज्ञाताचं भय. मृत्यू म्हणजे काय हेच माहीत नाही, मृत्यू नंतर काय हेही माहीत नाही. आख्यायिका आहेत, पण त्या आख्यायिका आहे. कोणी येऊन भेटलेलं आहे का पुन्हा की 10 वर्षापूर्वी मरण पावलं होतो आणि असं असं झालेलं आहे? नाही, कोणीच नाही आहे. नो बडी कम्स बॅक टू टेल यू व्हॉट इट इज. तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे अज्ञाताचं भय आणि दुसरं म्हणजे एकटेपणाचं भय. तिथे तुम्ही एकटे आहात. माँ नहीं, बाप नहीं, बेटा नहीं, बेटी नहीं, तू नहीं, मैं नहीं, ये नहीं, वो नहीं, कुछ भी नहीं रहता है. सगळ्यात मोठी भीती काय आहे? आय विल नॉट बी एबल टू शेअर व्हॉट आय एम सफरिंग. इफ ॲट ऑल आय एम सफरिंग, आय डोंट नो व्हॉट इट इज. कोणीही शेअर करणारं नाही आहे आणि तिथे तुम्ही एकटे आहात. अज्ञाताचं भय काय होईल हे माहीत नाही. अजून एक मृत्यूचं भय असं आहे की फोमो, आय विल बी मिसिंग आउट धिस वर्ल्ड. जग चालत राहील, मी नसणार. ये जिंदगी के मेले दुनिया में कम न होंगे, अफसोस हम न होंगे. माणसं मग त्याच्यावरती मुलामा म्हणून म्हणतात की हमारे बाद अफसाने महफिल में अफसाने बयां होंगे, बहारें हमको ढूंढेंगी न जाने हम कहाँ होंगे. बहारें हमको ढूंढेंगी, क्यों भाई, क्यों ढूंढेंगी कोई तुम्हें? तू स्वतःची समजूत घालतोय की बहारें हमको ढूंढेंगी. ढूंढेंगी नाही ढूंढेंगी. दुनिया भूल जाएंगी. तुमचे निकटवर्ती आहे ज्यांना तुमच्या जाण्याची क्षती जाणवते आहे, मग ती भावनिक असो आर्थिक असो, ते तुम्हाला ते आठवण काढतील. बाकी सगळी जगरहाटी चालू राहील. सगळ्यात मोठं दुःख काय आहे माणसाचं? माणसाचं मृत्यूविषयीचं सगळ्यात मोठं दुःख आहे की माझ्याशिवाय हे जग चालू राहील. कित्येक सिकंदर जग जिंकुनिया गेले, कित्येक मनु अनमुनी धुळीने गेले, कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले. हो भस्मचितेवर सारी नीती अनीती, मातीवर चढणे एक नवा थर अंती. बस याच्या पलीकडे मृत्यू काही नाही आहे. माझ्याशिवाय हे जग चालू राहील. मी विद्यार्थी जीवनातली शेवटची परीक्षा म्हणजे MD सायकॅट्री. त्याच्यानंतर तर काही संपलं शिक्षण. MD सायकॅट्री परीक्षा दिली, पास झालो आणि मी शेवटच्या दिवसापर्यंत वॉर्डमध्ये काम करत होतो आणि संध्याकाळी तिथे काय वायवा झाल्याबरोबर निकाल हातात येतो. मला गोल्ड मेडलही मिळालं. मी मग वा पाठ थोपटणे वगैरे सगळं झालं. आम्ही सेलिब्रेट केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि मी जागा झालो. अरे मला तर राहून घ्यायचं आहे वॉर्डमध्ये, आता कोण जाईल तिथे? मग मी तर माझं संपलं आहे सध्या. तिथे दुसरा कोणीतरी अपॉइंट झालेला आहे रजिस्ट्रार नव्हे. तरीही मी पटकन आंघोळ करून धावलो वॉर्डमध्ये आणि पाहतो तर काय सगळे ठीक आहे. क्या नंदू कैसे आहे? अभी तो मजा है, अब तो प्रॅक्टिस सुरू करणे की आहे. नो बडी वॉज बॉदर्ड दॅट. आणि मला वाटत होतं की त्या 7 नंबरच्या पेशंटचं काय असेल, त्याचं ब्लड पाठवायचं होतं, याचा रिपोर्ट लिहायचा होता, त्याचं हे करायचं होतं. सगळं व्यवस्थित चालू होतं आणि मला वाईट वाटलं की माझ्याशिवाय हे चालूच आहे आणि हे चालू राहणार नाही, काहीही अडणार नाही माझ्याशिवाय. मृत्यूचं एक दुःख हे आहे, असेच वारे पुन्हा वाहतील, सखे सोयरे डोळे पुसतील, उठून आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे जाय काय, जनपळभर म्हणतील हाय हाय. मी जाता राहील कार्य काय, गालिब खस्ता के बगैर कौन से काम बंद है, रोइए क्यों जार जार कीजिए हाय हाय क्यों. तुझ्याशिवाय काही अडणार नाही, हेही दुःख आहे. मी आज गाडीवर येताना एक इंटरव्ह्यू बघत होतो. त्यात एक डॉक्टर मृत्यूबद्दलच बोलत होता. तर तो सांगत होता की
मी जे काही पेशंट्स पाहिलेले आहेत जे अगदी मृत्यूच्या जवळ आहेत, त्यांना मृत्यूच्या जवळ असताना सगळ्यात मोठा प्रश्न जो पडतो ते म्हणजे मी माझं आयुष्य जगलो का? तर एकतर म्हणजे ज्यावेळेस आपण मृत्यूबद्दल बोलतो त्यावेळेस जगण्याबद्दलही बोललं पाहिजे, म्हणजे जीवनाबद्दल पण बोललं पाहिजे. तर ज्यावेळेस म्हणजे ही जी भीती आहे की मी मृत्यूच्या अगदी जवळ असीन आणि मी माझं आयुष्य खरं तर पूर्णपणे जगलो असीन का? म्हणजे मी ज्याच्यासाठी आलो होतो, जे जे अनुभव मला घ्यायचे होते ते अनुभव मी खरं तर घेतले का? तर या सगळ्याबद्दल आपण थोडं बोलू शकलो तर. तृप्ततेने मृत्यूला सामोरी जाणारी माणसं खूप कमी आहेत. बहुतेकांना पहिली गोष्ट म्हणजे माणूस स्वतःच्या मृत्यूचा अनुभव घेऊ शकत नाही. माणूस गृहीत धरून चाललाय की तो अमरच आहे. म्हणजे महाभारतामध्ये जे यक्ष प्रश्न आहेत, त्या तळ्यामध्ये पाणी प्यायला गेलेला प्रत्येक पांडव न ऐकता पाणी प्यायचा त्या यक्षाचं. यक्ष म्हणायचा पाणी पिऊ नको. तो न ऐकता पाणी प्यायचा आणि मरण पावायचा. युधिष्ठिराची पाळी आली, मग तो भावाला शोधायला गेला आणि तो त्या तळ्यापाशी पोहोचला. त्या तळ्यातला यक्ष जो दिसत नव्हता, तो म्हणाला, त्याचा आवाज आला, पाणी पिऊ नको, माझ्या प्रश्नांची पहिले उत्तरं देईल. मी युधिष्ठिर म्हणाला, ठीक आहे, विचार. तर त्याचे जे प्रश्नोत्तर आहे ते यक्ष प्रश्न म्हणून फार प्रसिद्ध आहे. त्याच्यात एक प्रश्न यक्ष असा विचारतो की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं? तर युधिष्ठिर असं सांगतो की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे प्रत्यही भोवताली माणसं मरताना पाहत असून सुद्धा प्रत्येक माणूस स्वतःला अमरच समजतो. आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, 600 बरस का पल की खबर नहीं. प्रत्येकाला वाटतं की मी नाही, तो मेला, हा मेला. अमरत्व असल्यासारखा वागतो. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. म्हणून पूर्ततेची भावना घेऊन मरणारे फार कमी आहेत, नाही आहेत असं नाही आहे. पण बहुंशी आपल्यासारखे सामान्य लोक, अरे हे राहिलं करायचं, अरे ते राहिलं, अतृप्ततेच्या भावनेनीच माणूस मृत्यूला सामोरा जातो. बऱ्याच जणांच्या बाबतीत ज्यांना तरुणपणी मृत्यू येतो आहे अशी शक्यता निर्माण झाली आहे, व्याधी आहेत, कॅन्सर वगैरे, तर त्यांच्या बाबतीत ठीक आहे. त्यांना वाटतं की माझं शरीर साथ, म्हणजे एका माणसाचा इंटरव्ह्यू मी वाचला की माझं शरीर साथ देत नाही आहे, नाही तर मला अजून जगायचं आहे, कारण माझ्यावर अनेक लोक अवलंबून आहेत. माणूस मोठं साम्राज्य उभं करतो त्याच्यापुरतं. प्लॉट्स घेतो, घर घेतो, बंगले घेतो, इस्टेट करतो, प्रॉपर्टी करतो, पसारा करून ठेवतो आणि त्या पसाऱ्यातून निघणं मग त्याला कठीण होतं. हे राहिलं, ते राहिलं, हे करायचं आहे, ते करायचं आहे. माणूस कधीही आपल्या मृत्यूची तयारी करत नाही. आपल्या देशामध्ये मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. वास्तविक प्रत्येकाने 50 अंतर करायला पाहिजे ते. पण आपल्याकडे मृत्यू हा विषयच आता हे खुसफुस चालू आहे. मृत्यू हा विषय चर्चेला जात नाही. समजा मी म्हटलं की मला मृत्यूपत्र केलं पाहिजे, आता कशाला अशुभ बोलता, आता कुठली वेळ आलेली आहे, एकदम संध्याकाळची वेळ आहे, मरणाच्या गोष्टी करून राहिले. अरे उद्या नाही मरत आहे मी, पण तयारी तर करायला पाहिजे ना. नाही आहे माणसाची इच्छा. माणूस अखेरच्या दिवसापर्यंत पसारा वाढवण्यामध्येच त्याचा खूप जंजाळात अडकून जातो, तो स्वतःच निर्माण केलेल्या कोळ्याप्रमाणे. तेव्हा जसं तो जो प्रश्न होता की पूर्ततेची भावना येणं, माणसाला कृतकृत्य आता झालं आहे माझं सगळं, असं कधीही होत नाही. कारण जीवनाची ही सगळा खेळच असा आहे की तुम्ही जितके करता तितकं अधिक गुंतत जाता. बरं ते नाही करणार तर करणार काय? कोणी आता ठीक आहे, आता मरायचा एक दिवस वाट पाहू आपण, असं नाही ना. तो उठतो, वडा सांबार खातो, सिनेमाला जातो, काय काय करायचं ते करतो. याचं कारण मनाने माणसं त्या तयारीला लागत नाहीत आणि म्हणून असमाधानी उत्तरायुष्य असमाधानी घालवणं याच्या इतकं वाईट जगात काहीच नाही आहे. तुम्ही आयुष्यात कितीही यश मिळवलं, कितीही सुख मिळवलं, कितीही आनंद मिळवला, तरीसुद्धा जर या सगळ्यांच्या बेरीज वजाबाकीमध्ये हातचा उरला एक समाधानाचा नसला, तर यशालाही अर्थ नाही, सुखालाही अर्थ नाही, प्लेजरलाही अर्थ नाही, उपभोगालाही नाही, आनंदालाही नाही, कशाला अचिव्हमेंट्सलाही नाही, पैशालाही नाही, कशालाच नाही आहे. प्रचंड इस्टेट असूनही माणसं असमाधानी मरतात. पैसा फक्त
दुःख ऐशारामात उपभोगण्याची तरतूद करतो, तो तुम्हाला समाधान नाही देऊ शकत. ते आंतरिक असतं. हो. म्हणून समाधान, कंटेंटमेंट यांनी मृत्यूला सामोरं जाणं ही एक आध्यात्मिक संकल्पना आहे. हो. आपण आता हे मृत्यूबद्दलच बोलतोय. तर मृत्यूचं असं काही मानसशास्त्र आहे का? म्हणजे सायकॉलॉजी मृत्यूबद्दल काय सांगते? कारण याबद्दल काहीच कल्पना नाही. मृत्यूचं जसं आपण पाहिलं, देर इज अ बायोलॉजिकल डेथ, देर इज अ सायकोलॉजिकल डेथ. 2 अंगाने माणूस मृत्यूला सामोरा जात असतो. शरीराचं मरणं, मनाचं मृत्यूविषयीचं चिंतन, मनाने मृत्यू ॲक्सेप्ट करणं. मानसशास्त्रामध्ये थॅनाटॉलॉजी नावाचा एक विभाग आहे, ज्याच्यामध्ये फक्त मृत्यू, मृत्यूपूर्व मानसिकता आणि मृत्यू ज्याच्या बाबतीत घडून येतो आहे निकटवर्तीयाच्या, त्याची मानसिकता. कारण तो आपल्या आप्तस्वकीयाचा मृत्यू पाहत असतो, त्यावेळी त्याच्याही मानसिकतेत अनेक बदल घडून येतात. ह्या सगळ्याचा अत्यंत शास्त्रीय आणि व्यवस्थित अभ्यास झालेला आहे. त्याला थॅनाटॉलॉजीचं सायन्स म्हणतात. थॅनाटॉस म्हणजे डेथ. अच्छा. एक सिद्धांत आहे फ्रॉईडचा, आणि फ्रॉईड ह्या बायोलॉजिकल, कारण फ्रॉईड न्यूरोलॉजिस्टच होता, मेंदू विकारशास्त्रज्ञ होता तो. तर त्याची जी थिअरी आहे ती फार या बायोलॉजिकल डेथच्या जवळची आहे, प्रोग्राम सेल डेथच्या जवळची. ती अशी आहे की प्रत्येक जीव जन्माला येतो तो लाईफ इन्स्टिंक्ट आणि डेथ इन्स्टिंक्ट घेऊनच जन्माला येतो. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक जीवनेच्छा असते आणि एक मरणेच्छा असते, आणि ही प्रेरणा, अंतःप्रेरणा घेऊनच माणूस जन्माला येतो. या जगातल्या सगळ्या कला, सगळ्या सौंदर्य कल्पना, फाईन आर्ट्स, कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी, चित्रकला, संगीत कला, गायनवादन कला, लेखन, कविता, गझल, शायरी, मैफिली, नृत्य, कन्स्ट्रक्शन्स, उत्तम मॉन्युमेंट निर्माण करणं, ह्या सगळ्या जीवनेच्छेची लक्षणं आहेत, जिगीषा जगण्याची. त्याचप्रमाणे माणसं सेल्फ डिफिटिंग आणि काय सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह टेंडन्सीज घेऊनही जन्माला येत असतात. जन्मताच असते ती. बेदरकार वागणं, बेफाम वेगाने वाहन चालवणं, व्यसनाधीन होणं, दारू आणि इतर व्यसनाच्या आहारी जाणं, ॲडव्हेंचरिझम, ज्याच्यामध्ये मृत्यूची अत्यंत रिस्की ॲडव्हेंचरिझम करणं, कुठेतरी विमानातून उडीच टाकतो आहे, कुठेतरी भलतीकडेच जाऊन उलटा लटकतो आहे, बिल्डिंग चढून पाहतो आहे. त्याच्यानंतर समाज नीती नियमांच्या विरुद्ध सातत्याने काम करणं, बेछूट वागणं, आजाराची काळजी न घेणं, शरीराची काळजी न घेणं, शरीराची हेळसांड करणं, गोळ्याच खात नाहीत. डॉक्टर सांगतात साखर बंद करा, गोड खाऊ नका, वाट्याच्या वाट्या गुलाबजाम खातो, बेछूट. ह्या सगळ्या सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह किंवा मरणेच्छेची लक्षणं आहेत. ही सगळी मरणेच्छा ही प्रत्येकामध्ये निहित असते, ती कमी जास्त प्रमाणात असते. अच्छा. पण असे लोक आपल्याला दिसतात. हो. आता याच थिअरीला पुढे मग त्यांनी इरॉस आणि थॅनाटॉस असं नाव दिलं. फ्रॉईडनी इरॉस थॅनाटॉस हा शब्द वापरला नव्हता. इरॉस ही रोमान्सची देवता आहे, ग्रीक देवता, आणि थॅनाटॉस ही मृत्यूची देवता आहे. गंमत अशी आहे की ग्रीक मिथकामध्ये थॅनाटॉस आणि हिप्नॉस हे 2 भाऊ आहेत. हिप्नॉस म्हणजे झोपेची देवता, थॅनाटॉस म्हणजे मृत्यूची. प्रत्येक झोपेत आपण मृत्यूचा अनुभव घेतो. आपण रोज झोपतो म्हणजे या विश्वापासून कटून जातो, रोज सकाळी उठतो म्हणजे पुन्हा नव्याने जन्म घेतो. तसं थॅनाटॉस मृत्यू. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची थिअरी ही काय तर फ्रॉईडचं झालं. फ्रॉईडचे एक सायकोडायनॅमिक प्रिन्सिपल्स होते आणि एक 20व्या शतकाच्या प्रारंभीच्या सगळ्या थिअरीज होत्या. बरोबर. 1969 साली एलिझाबेथ कुबलर रॉस नावाची एक फार मोठी मानसशास्त्रज्ञ झाली. तिने याचा पद्धतशीर अभ्यास केला की डाईंग पर्सन आणि ग्रीव्हिंग पर्सन, जो मरतो आहे आणि तो जो त्याचा निकटवर्ती आहे, हे सगळे कुठल्या मानसिकतेतून जातात. आणि त्या अभ्यास करून तिने एक थिअरी, स्टेप वाईज माणूस कुठल्या कुठल्या गोष्टीतून जातो, कशा कशा त्याच्या मानसिक अवस्था, याचा आलेख मांडला. अच्छा. त्याला आमच्या भाषेत आम्ही डबडा थिअरी म्हणतो. डबडा ह्याच्यासाठी DABDA, डी डिनायल,
मृत्यू समोर आहे. मी नाही मरू शकत. छे. निकटवर्तीयाचा मृत्यू झाला. नाही, काल तर मी बोललो त्याशी. अरे काल बोलला, पण तो आज नाही आहे ना. आपला पहिला उद्गार काय असतो? अरे काल भेटलो मी त्याला. ही डझंट वॉन्ट टू बिलीव्ह दॅट समबडी हॅज डाईड सो नियर टू हिम. डिनायल. नाही, मला नाही मृत्यू येणार आहे. मी याच्यातूनही बाहेर पडेन. मी दुरुस्त होईन. काहीतरी चमत्कार घडून येईल. तो नाही का आमका त्यांनी काहीतरी, मग माणसं त्या याच्याही मागे लागतात. कुठलं तरी औषध तो बाबा देतो, तो हे देतो, त्याच्यातून तो एकदम ठणठणीत झाला. काही गोष्टी सांगतात लोक पुढे. तर पहिलं म्हणजे मृत्यू या घटनेविषयी डिनायल. अँगर. लोक क्रोधाविष्ट होतात. लोक असं कसं, अजून प्रयत्न करा. नाही मरू शकत नाही तो, मी नाही मरणार. अरे पापी लोक जन्माला म्हणजे मस्त मजेत जगतात, माझ्यासारख्या माणसाला मृत्यू, माझ्यासारख्या माणसाला थ्रेट आहे लाईफची. हे काय? क्रोध ही एक पुन्हा दुसरा डिफेन्स आहे. पहिला डिफेन्स डिनायल, दुसरा क्रोध. एक आनंद चित्रपटातला प्रसंग आठवा. हे मोठे लोक कलावंत आहेत, हे मानसशास्त्राच्या तळाशी शास्त्रज्ञ इतक्याच जवळ आपल्या प्रतिभेने जातात. गुलजारचे पटकथा आणि संवाद आहेत. आनंद मरतो आणि तो बाबू मोशाय जो आहे, अमिताभ बच्चन, तो येतो. त्याचे संवाद पहा. कैसे मर सकते हो तुम, इतने दिन तुम्हारी बक बक सुनता रहा मैं, ऐसे नहीं मर सकते तुम, उठो. अँगर. डिनायल नंतर येणारं सगळ्यात महत्त्वाचं डिफेन्स. पीपल गेट अँग्री दॅट दे आर डाईंग. दे कॅनॉट ॲक्सेप्ट. अँगर. बार्गेनिंग. असा पडून राहिलो तरी चालेल, पण मरायला नको. पॅरालिसिस झाला तरी चालेल, पण आय वॉन्ट टू लिव्ह. एक काम करा ना, दोन्ही माझे पाय कापून टाका, पण मी जिवंत राहिलो पाहिजे. माझी वाचा गेली तरी चालेल. टी व्ही पाहीन, घरच्या लोकांकडे पाहीन, जगातलं सौंदर्य पाहीन, जिवंत राहीन. पीपल वॉन्ट टू बार्गेन विथ डेथ. किससे बार्गेन करोगे? सामने तो कोई नहीं है, बट यू वॉन्ट टू बार्गेन विथ सम पावर. देन पीपल स्टार्ट बिलिव्हिंग इन पॉवर. देर इज सम पॉवर विथ विच आय कॅन बार्गेन. जो सर्वाईव्ह होणार आहे तोही बार्गेनिंग करतो. असे पॅरलाइज्ड राहिले असते आपले बाबा तरी चाललं असतं, पण जायला नको होते. ते घरी पडून राहिले असते तरी आम्ही त्यांचं खाणं पिणं आणि नर्सिंग केअर घेतली असती, पण ते राहायला पाहिजे होते. ते दिसायला पाहिजे डोळ्याला. बार्गेन कोणाशी करणार? इथे बार्गेनिंग करायला समोर का? ते काही व्यापार थोडीच आहे. डिप्रेशन. मग एकदा माणूस त्या असहाय्यतेच्या भावनेत गेला की त्याच्या लक्षात आलं की कुछ नाही हो सकता, तो डिप्रेशनमध्ये जातो. मृत्यूच्या जवळ जाणारा आणि सर्व्हायव्हरसुद्धा, की आता हा वाचू नाही शकत, आताही वाचू नाही शकत. डिप्रेशन. आणि द लास्ट थिंग विच डिप्रेशन इज बेटर दॅन अँगर, बार्गेनिंग अँड डिनायल. पहा कसं प्रगल्भ होत जातात आपले डिफेन्सेस. डिनायल हा चुकीचा डिफेन्स आहे ना. हा खरा वास्तवावर पडदा टाकणारा, वास्तवाला सामना न करता येण्याचं दुबळेपणा आहे डिनायलमध्ये. अँगर त्याच्यापेक्षा थोडा बरा डिफेन्स, ॲटलिस्ट त्याच्यामध्ये काहीतरी ऊर्जा आहे. बार्गेनिंग काहीतरी एक गिव्ह अँड टेक करण्याचा दुबळा प्रयत्न आहे, धडपड आहे ती. डिप्रेशन इज अ बेटर डिफेन्स. निराश होणं त्याच्यापेक्षा सगळ्यात वरचा मोठा डिफेन्स, की जिथे माणूस वास्तवाशी जुळवणूक करून घेतो, ॲडजस्ट करून घेतो, वास्तवाचा स्वीकार करतो. ॲक्सेप्टन्स. DABDA. डिनायल, अँगर, बार्गेनिंग, डिप्रेशन. नाव ही ॲक्सेप्ट्स. तुम्ही ॲक्सेप्टन्स लेव्हलला आले की मगाचा जो प्रश्न होता की माणसांना कधी असं वाटावं की आता मी समाधानाने मरू शकतो, तो ॲक्सेप्टन्स लेव्हलला आल्यावर, की आयुष्यात मी ते सगळं करू शकत नाही जे माझ्या होते. हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा मगर फिर भी कम निकले. जशा उडती घागरी गगन ती तुके उंच जाई. घार किती उंच
उडाली तरी गगन अजून उंच जातं. आपल्या आकांक्षांना, आपल्या अपेक्षांना, आपल्या महत्त्वाकांक्षांना अंत नाही आहे. ॲक्सेप्टन्स लेवलला माणूस आला की तो म्हणतो मी नाही करू शकत तेवढं सगळं. गुजरी हुई बहार का फलसफा ही क्या, जैसे गुजर गई अच्छी गुजर गई, या लेव्हलला माणूस आला की मग ॲक्सेप्टन्स येतं. बापरे. हा ॲक्सेप्टन्सचा जो प्रश्न आहे की जर ही भीती असेल मला मरणाच्या आधी की मी जगलो का, तर जगणं म्हणजे काय, म्हणजे मला हे कसं माहिती आहे किंवा हे म्हणजे याचे काही पॅरामीटर्स असतात का या पूर्ण जगण्याचे किंवा तृप्तीकडे जाणारं जे जगणं आहे की जेव्हा मला मरणाच्या दारात असताना ती शांतता लागेल आत्मिक, की मला असं वाटतं की आता मी जगलो आहे, तर ते जगण्यासाठी काय करावं लागतं? एक्झॅक्टली. मरण्याचं ॲक्सेप्टन्स हेच जगण्याचं तत्त्वज्ञान आहे. जगणं आणि मरणं वेगळं नाही आहे. बघा, मी एक साधारण चिंतन मांडतो की तुम्ही एक लक्षात घ्या, या सगळ्या सृष्टीचा मूलभूत स्वभाव सायक्लिसिटी आहे. आपल्याकडे कल्पना आहे उत्पत्ती, स्थिती, लय. प्रत्येक गोष्ट जी जन्मते ती एका विशिष्ट लेव्हलपर्यंत येते आणि नंतर तिचा डिक्लाईन सुरू होतो. हे सृष्टीचं सेंट्रल थॉट आहे. ही सगळी चक्राकार घटनेनी चालणारी, चक्र नेहमी क्रमेण, हा क्रम कसा आहे, चक्राकार आहे. या सृष्टीतल्या सगळ्या गोष्टी ह्या सायकल्समधनं जातात. यच्च यावत, आकाशातल्या ताऱ्यांपासून तुमच्या शरीरातली प्रत्येक सूक्ष्म पेशी ही एक चक्रातून जात असते आणि त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. स्टार्स, नेब्युला, स्टार नेब्युलामधून स्टार जन्माला येतो. जेव्हा ते कण जे आहेत ते वैश्विक कण एकत्रित येतात, अ स्टार इज बॉर्न. तो स्टार प्रकाशमान होतो, हळूहळू मोठा होत जातो, त्याचा रेड जायंट होतो. आपल्या सूर्याचाही रेड जायंट होणार आहे, तो पृथ्वी गिळंकृत करून टाकणार आहे. सध्या तो मध्यम वयाचा आहे. रेड जायंट आपली पूर्ण ऊर्जा न्यूक्लिअर फिशन आणि फ्युजन याच्यातून डिसिपेट करतो आणि तो व्हाईट ड्वार्फ होऊन जातो किंवा ब्लॅक होलमध्ये संकुचित होऊन जातो. हे स्टारचं मृत्यू आहे. आपल्या पूर्ण सृष्टी एका चक्राकार गतीने चालते, जसं जन्म, जीवन आणि मरण. पृथ्वी फिरते आहे, पृथ्वीचा एक जन्म झाला, आता ती लयाकडे जाण्याचे दिवस आपण ते लवकर आणतो आहे प्रदूषणाने हे सगळं करून. पृथ्वीच्या 3 गती आहेत, परिवलन, परिभ्रमण आणि परांचन. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती अशी तो भोवरा कसा असा करत डोलतो ना, तशी एक परांचन गती आहे. एक परिवलन गती आहे जी स्वतःभोवती आहे आणि एक परिभ्रमण गती आहे जी सूर्याभोवती आहे. हा सगळ्या सूर्यमालिका ही आकाशगंगेच्या आसाभोवती फिरते आहे. आतापर्यंत 4च चक्र झालेले आहेत. इतका प्रचंड मोठा घेर आहे आकाशगंगेचा आपल्या. आता पृथ्वीवर या. असे हे जगाचे फिरे चक्र बाळा, हिवाळा, उन्हाळा, पुन्हा पावसाळा, बालगीत होतं. हे सगळे ऋतू जे आहे यांचं एक चक्र आहे. शिशिरामध्ये सगळे झाडं बोडके होऊन जातात, सगळे पानं गळतात, पण पुन्हा वसंतात पालवी फुटते. पुन्हा ग्रीष्मात ते वर्षा ऋतूमध्ये गच्च भरून जातात. पुन्हा शिशिर येतो. हे चक्र आपण अनुभवतो आहे, ऋतूचं चक्र आहे. फिरून वर्षचक्र हे पुढे पुढेच जात असे, विशी तिशीनी 40 ही लोटली जरी दिसे. अनिलांची कविता आहे. चक्र नेहमी क्रमेण आहे. आपल्या पेशीकडे या. प्रत्येक पेशीमध्ये क्रेब्स सायकल, क्रेब्स नावाचा एक जर्मन शास्त्रज्ञ होता, त्याच्यावरनं नाव पडलं. अच्छा. प्रत्येक पेशी ऊर्जा निर्माण करते ATPच्या स्वरूपात. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट्स हे आपले ऊर्जेचे युनिट्स आहेत. प्रत्येक पेशीला ऊर्जा लागते. आपण जे अन्न घेतो त्या अन्नातून हे ATPs तयार होतात. प्रत्येक पेशीचं ज्वलन होतं. आतमध्ये काय म्हणतात, त्याच्या मेटाबॉलिक प्रोसेसेसला जे इंधन लागतं ते प्रत्येक पेशी निर्माण करते.
ती अत्यंत सूक्ष्म पेशीच्या लेव्हलची एक क्रेब्स सायकलच आहे. त्या सायकलमध्ये ऊर्जेचे घटक निर्माण होतात, बाकीचे कंपाऊंड निर्माण होतात. पेशी जन्मते, म्हातारी होते आणि वारते, मरते. हे क्रेब्स सायकल पेशीच्या सेंट्रल थीमला. आपण आणि वनस्पती आणि प्राणी यांचं एक चक्र आहे. वनस्पती नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल. झाडं मुळाशी जातात, त्या मुळातून भोवतालचे अन्न घटक शोषतात. त्याच्यामध्ये नायट्रोजन जमिनीतून आणि कार्बन डायऑक्साईड हवेतून. नायट्रोजन कोण आणतो? हवेतलं जे नायट्रोजन आहे ते नायट्रोजन पावसाच्या पाण्याने काही प्रमाणात जमिनीत मुरतं. रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया आहे, ते बॅक्टेरिया ते नायट्रोजन हवेतलं शोषून घेतात, त्यांच्यात ती शक्ती असते. आणि ह्या रायझोबियम बॅक्टेरिया मुळामध्ये शिरतात, त्या मुळातून नायट्रोजन निर्माण होतं. नायट्रोजन म्हणजे प्रोटीन्स. आपल्याला प्रथिनं जे मिळतात ते या प्रोटीन्समधून. हवेमध्ये पानं असतात, पानात क्लोरोफिल आहे, हिरवं रंगद्रव्य. क्लोरोफिल इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट टेक्स इन कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर, प्रोड्युसेस कार्बोहायड्रेट्स आणि रिलीजेस ऑक्सिजन. ते ऑक्सिजन आम्ही श्वासाने आत घेतो. माझ्या श्वासात मी आत्ता जे ऑक्सिजन घेतलं आहे ते विश्वातलं ऑक्सिजन आहे कुठलं तरी, आणि ते पेशीत जातं, त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, तो विश्वात फेकला जातो. सतत आपण एका चक्रामध्ये आहोत सृष्टीच्या. हर्बिव्होरस प्राणी वनस्पती खातात, त्यांना मांसाहारी प्राणी खातात. अशा प्रकारे हे चक्र चालत राहतं. सृष्टीचं चक्र आहे, पेशींचं चक्र आहे, निसर्गाचं चक्र आहे, या विश्वाचं चक्र आहे. ही संपूर्ण सृष्टी एका चक्रात आहे. त्या चक्रामध्ये तुम्ही पंचमहाभूतापासून तुमचं शरीर निर्माण झालं आहे. तुमचं शरीर कुठून आलेलं आहे? तुमच्या आईने खाल्लेल्या अन्नातून, तिच्या रक्तभिसरणातून. कुठून आलेलं आहे ते? या सृष्टीतून आलेलं आहे. म्हणजे इनऑर्गॅनिक मटेरियल जे आहे त्याचं तुम्ही बनलेले आहात. ऑर्गॅनिक. तुमचं विघटन झाल्यावर काय होणार आहे? चितेवरती जाळा किंवा पुरा, गॅशियस फॉर्ममध्ये तुम्ही उडून जाल. राखेच्या फॉर्ममध्ये नदीमध्ये वाहून सगळे कणं चालले जातील. पुन्हा ते कुठल्या तरी कामात येतील. आज जी माझ्यासमोर लाकडाची खुर्ची आहे, काल हे झाड होतं, आज खुर्ची आहे. उद्या ते सोडून जाईल, बॅक्टेरिया खाऊन टाकतील त्यांना. गाडलं, जमिनीमध्ये विघटित होत जातील तुमच्या शरीरातले सगळे जे घटक आहेत ते पंचमहाभूताचा भाग होऊन जातील. इट्स अ सायकल. सो यू आर पार्ट ऑफ द सायकल. त्याच्यामुळे अंत आणि प्रारंभ हे वेगळे नाही. प्रत्येक प्रारंभात एक अंत लपलेला आहे आणि प्रत्येक अंत ही एका प्रारंभाची नांदी आहे. बापरे. असा जर विचार केला तर मृत्यू तुम्ही सहजपणे स्वीकाराल. म्हणजे आता त्याच भागाकडे यायचं आहे खरं तर, की ही तर सगळ्यांना भीती आहेच की मृत्यूची, पण मृत्यू म्हणजे तयारी करणं खरं तर खूपच चुकीचा शब्दप्रयोगही ठरेल. पण मृत्यूला सामोरं कसं जायचं? म्हणजे जर तो स्वतःचाही असेल, जर जाणवतं आहे की ज्या काही परिस्थिती आहेत त्यामध्ये, किंवा आपल्या जवळच्या माणसांचा मृत्यू. कारण जी एक आयुष्यभर लागून राहिलेली सल असते ना, ती त्या आपल्या जवळच्या लोकांबद्दलची असते. त्यांच्यासाठी काही करायला न मिळालेलं असतं, काही त्याच्याबद्दलचा गिल्ट असतो, किंवा एक अपराधी भावना असते. ते सतत ओझं आयुष्यभर वाहतात लोक. तर जवळच्याही व्यक्तींच्या मृत्यूला कसं सामोरं जावं, आणि जर तो स्वतःचा असेल तर ते आणखीनच कठीण असू शकतं. एक गंमत सांगतो की 80 वर्षाच्या वर असलेल्या लोकांना आता ॲव्हरेज सर्व्हायवलचं एज, माणसाचं जे लाईफ एक्सपेक्टन्सी खूप झालेली आहे. युरोपियन देशात 85-90पर्यंत आरामात लोक जगतात. आपल्याकडेही 70-75पर्यंत सहज ॲव्हरेज. तर त्या वयोगटातल्या माणसांना विचारलं की तुम्हाला अजून जगायला आवडेल का? बहुतांश माणसांनी सांगितलं नाही, एवढं पुरेसं आहे. म्हणजे विकलांग होऊन 120 वर्ष जगल्याने काही फायदा आहे का? नाही आहे. ॲक्टिव्ह आहे तोवर ठीक आहे. प्रश्न महत्त्वाचा हा की कशा प्रकारे सामोरं जायचं किंवा ॲक्सेप्ट करायचं, किंवा तयारीचा प्रश्न नाही आहे.
त्या मानसिक पूर्वतयारी ज्याला म्हणता येईल हं. ती अशीच आहे की हे तत्त्व जाणून घेणं की प्रत्येक पेशी जन्मते मरते, आपण मृत्यूचा अनुभव घेतच आहोत. आपण दर 7-10 वर्षांनी नव्याने जन्माला आलेलो आहोत. आता ही प्रोसेस जी आहे तिचा एक स्टॉप आहे तो. त्याच्यानंतर यू विल बी देअर. हे बघा, माणूस हे ज्या पुनर्जन्माच्या कथा, पूर्वजन्माच्या कथा या कशातून आलेल्या आहेत? या अँझायटीतून आलेल्या आहे. अ पर्सन कॅनॉट इमॅजिन नथिंगनेस. म्हणजे मृत्यूचं तत्त्वज्ञानावर आपण फारसं बोललो नाही. त्या तत्त्वज्ञानात एक गोष्ट अशी आहे, अस्तित्ववादी लोक असं मानतात आणि ते चांगलं सिद्धांत आहे तो, की माणूस अस्तित्वहीन होण्याची कल्पना करू शकत नाही. दॅट नथिंग विल बी देअर. माणूस मृत्यूविषयी बोलतो तेव्हा गंमत बघा. मला माझा मृत्यू दिसतो, मी त्या टेबलावर पडलो आहे, डॉक्टरांनी ते सगळं शिवून टाकलं आणि सांगितलं की आता हा ही इज डेड, ही इज नो मोर वगैरे वगैरे. मग नातेवाईक येऊन रडतात आहेत, कोणी माझ्या जवळचे हे होतात आहेत वगैरे. हे सांगताना तो म्हणजे जो सांगणार आहे तो जिवंतच आहे ना, तो पाहतोच आहे. जो पाहणारा कोण आहे? ती जाणीव शिल्लकच आहे. तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जाणीवेची जाणीव असलेला एकमेव प्राणी हा माणूस आहे. मला जाणीव आहे, मी हे अनुभवतो आहे, हे जाणणारा जो ज्याला जाणीवेची जाणीव आहे की मला जाणीव आहे, याचीही जाणीव असणारा एकमेव प्राणी माणूस आहे. मग आपण असा विचार करतो की लोक असं विचारतात की मृत्यूनंतर काहीच नाही. कुठेतरी तुम्ही असाल ना या विश्वामध्ये. आपल्या पारंपरिक समजुतीमध्ये तो आत्मा कावळ्यामध्ये प्रवेश करतो, मग तो हे करतो, पिंडाला शिवतो वगैरे. या सगळ्या कल्पना कुठून आल्या? माणसाची अनिवार्य इच्छा की मी राहावा. ही कॅनॉट इमॅजिन टोटल ॲनिहिलेशन. संपूर्ण अस्तित्वहीनता हे माणूस कल्पना नाही करू शकत तिची. त्याचा मेंदू त्यासाठी बनलेला नाही आहे. पण आता समजा ह्या जाणीवेची जाणीव जर शिल्लक राहिली तर त्या स्वरूपामध्ये इथिरियल ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपात कदाचित काही राहत असेल. पुन्हा हे अज्ञाताचा प्रदेश आहे. पुनर्जन्माच्या कथा याच गोष्टीमुळे आलेल्या आहेत की माणसाला शांत करावं. तू पुन्हा जन्माला येशील कुठल्या तरी योनीमध्ये. कारण माणूस कल्पना नाही करू शकत की काहीच राहणार नाही आहे. आय विल नॉट बी देअर अँड नथिंग विल बी देअर. सत्य हेच आहे. कारण पुनर्जन्माचे जे काही पुरावे आहेत ते इतके तुरळक आणि इतके असे आहेत की त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं ते वैज्ञानिक नाही आहे काही. आणि कल्पना करा ना, हजारो लाखो वर्षापासून जेवढे मेले त्यांनी पुनर्जन्म घेत राहिले असते, पृथ्वीवर काय लोकसंख्या वाढली असती भयंकर. जे संपतात ते नष्ट होतात म्हणूनच आहे ते सगळं सृष्टी. तर एक गोष्ट अशी जो आपला ज्या प्रश्नाशी आपण आलो होतो, सामोरं कसं जायचं, सामोरं कसं जायचं, हे सत्य ओळखून ॲक्सेप्टन्स. बुद्धीच्या लेव्हलला माणसाला प्रत्येकाला कळतं की मृत्यू निश्चित आहे. तुम्ही सतत मृत्यूचा विचार, हा मृत्यू आहे, मला मरायचं आहे बरं एक दिवस, असं नाही आहे. तुम्ही जगण्यातला प्रत्येक क्षण जिगेशेनी आनंदाने काम करत जगा, हीच खरी तयारी आहे. सो दॅट यू डोंट हॅव रिग्रेट्स ॲट द एंड ऑफ. मरताना माणसांना विचारण्यात आलं मरण्याच्या पूर्वी की कुठली खंत राहिली आहे, कुठल्या इच्छा राहिल्या आहेत. स्टॅटिस्टिकल स्टडी करण्यात आला. बहुतांश लोकांनी काय सांगितलं, आयुष्यात पैसा महत्त्वाचा नव्हता, नातेसंबंध महत्त्वाचे होते. मुलांशी जरा अधिक बोलायला पाहिजे होतं, गप्पा मारायला पाहिजे होत्या, जाणून घ्यायला पाहिजे होतं जवळच्या लोकांशी. बायकोजवळ कधी हे बोललो नाही, नवऱ्याला हे सांगायला पाहिजे होतं. एकमेकाशी नातेसंबंध टिकवायला पाहिजे होते. आमचे रिलेशन्स अधिक कॉर्डियल राहिलं. कोणीही पैशाबद्दल बोलत नव्हतं, कोणीही ऐहिक यशाबद्दल बोलत नव्हतं. सगळ्यांना असं वाटत होतं की आयुष्यात काय राहिलं असेल तर ते हेच की मानवी नातेसंबंध अधिक सशक्त, अधिक छान केले असते, क्षमाशील झालो असतो, काही गोष्टी सोडून दिल्या असत्या तर छान झालं असतं. त्याच्यामुळे हा एक फार महत्त्वाचा आहे की तुम्ही असे जगा, जियो तो ऐसे जियो जैसे सब तुम्हारा है, मरो तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं. ईशावास्योपनिषदामध्ये कुर्वन् नेवेह कर्माणि जिजी विशेष शतम समाहा. कुर्वन् नेवेह कर्माणि, कर्म करत राहा. आणि जिजी विशा किती दिवसाची ठेव, 100 वर्ष. जिजी विशेष शतम समाहा एवं त्वयी नान्यथे तोस्ती. दुसरा मार्गही नाही आहे.
न कर्म लिप्यते नरे. कर्माचा भोग चांगलं झालं, वाईट झालं, यश मिळालं, अपयश मिळालं, हे अंगाला लावून घेऊ नको. कर्म करत राहा आणि 100 वर्ष जगण्याची इच्छा प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कुर्वन् नैवेह कर्माणि, दूसरा कोई रास्ता भी नहीं है. तो क्यों न ये रास्ता खुशी का बना ले. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मला निरंतर छान जगायचं आहे. मृत्यूचा विचार याच्यासाठी करू नका की तो तळाशी असतोच. आणि हे जाणून घेण्याने की मी बालपणी जो होतो तो तरुणपणी नव्हतो, तरुणपणी जो झालो तो आत्ता नाही आहे. सो पेशी बदलत राहतात. मी तर 7 वेळा बदललेलो आहे. पूर्ण अंतर्बाह्य प्रत्येक पेशी नव्याने जन्माला आलेली आहे. मग मृत्यू काय वेगळा असतो. तो एक टप्पा आहे. मी पंचमहाभूतांपासून निर्माण झालो आणि त्याच्यातच विलीन होणार आहे. दूरात माझी ढळे कृष्ण छाया, जसा कर्ण कुंतीत सामावला. तुझ्या तीक्ष्ण हातात माझी अहंता, तिथे अंत प्रारंभ गे कोठला. ग्रेसांची कविता आहे. त्याच्या तीक्ष्ण हातामध्ये नियती, निसर्ग, तुझी अहंता संपते तिथे सगळी. तिथे अंत प्रारंभ गे कोठला. नथिंग इज न्यू अँड नथिंग इज ओल्ड. नथिंग हॅज बॉर्न अँड नथिंग इज गोइंग टू डाय. यू विल बी देअर इन सम डिफरंट फॉर्म्स. आइन्स्टाईनचा सिद्धांत आहे, मॅटर ऑलवेज चेंजेस फॉर्म. इट कॅन नीदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. यू आर गोइंग टू चेंज फॉर्म, दॅट्स ऑल. बापरे. या तात्विक पातळीवर आल्यावर भय कमी होतं. बापरे. नाही, हे वेगळ्याच कळतं खरं तर यातनं की ते मृत्यूकडे गेल्यानंतर ते अध्यात्माचा एक जो आधार लागतो त्या गोष्टीला फेस करणं, हे खरं तर त्याच ह्याचं आहे. म्हणजे त्यात तत्वज्ञान आहे, अध्यात्म आहे, सायकोलॉजी आहे आणि एक शहाणपण आहे आणि जीवशास्त्रीय सत्यही आहे, वास्तव आहे. येस. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि अत्यंत क्लिष्ट विषय, म्हणजे आत्तापर्यंत आपण खुसफुसवर केलेला सगळ्यात अवघड आणि खरं खुसफुसला जाणारा विषय, जो कदाचित आपण उघडपणे लोकांशीही बोलत नाही. आपण आतल्या आतच याविषयी विचार करतो, चर्चा करतो आणि कुठे याच्याबद्दल आपण बोलायलाही जात नाही, वाच्यताही करत नाही, असा विषय आहे. तर त्याच्याबद्दल आज तुम्ही बोलते झालात आणि छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. म्हणजे यातनं काही भीती तयार करणं किंवा काही कोणाला ट्रिगर करणं हा मोटिव्ह नाही आहे. तर एक शारीरिक क्रिया आहे, एक प्रोसेस आहे ज्यातनं आपण सगळे जात असतो. आपल्या सगळी आजूबाजूची माणसं या पृथ्वीवरची सगळी जणं जात असतात, कीटकांपासून जंतूंपासून आपल्या पेशींपर्यंत सगळेच जणं. तर याच्याबद्दल समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.